सासूबाईंना मानावंच लागण. एवढ्या पांढऱ्या शुभ्र कुरड्या कोणाकडून होणार आहे? आमच्याकडून तर नाही होणार. हे फक्त जे आपल्या ओल्ड जनरेशनचे आहे त्यांच्याकडूनच होऊ शकतं. त्यांनाच हे चीक हाटायचं पण छान जमतं. तसंच आम्ही हाटलंय आज, पण मला तर काहीच नाही जमलंय. सगळ्यात आधी तर मीठ, थोडी तुटी आणि थोडा सोडा घेतलाय. त्यानंतर हे चीक तुम्ही बघू शकता, आपल्याला जे वरचं पाणी आहे ते 2दा-3दा चेंज करावं लागतं आणि जो खाली गळ साचलेला असतो तो आपला चीक असतो. त्या पाण्यामध्ये आम्ही 1.5 ते 2 कप मीठ टाकलंय, त्यानंतर तुटी आणि त्यानंतर थोडासा सोडा. आता तुम्ही तुमच्या चॉईसनुसार टाकू शकता सोडा टाकायचे की नाही. त्यानंतर पाण्याला अशी छान खळखळ उकळी येऊन दिली आणि त्यानंतर चीक सोडला. आणि खरी मेहनत तर इथं असती. ज्याला चीक हाटता येतो ना त्यांना तर खरंच मानावं लागेल की तुम्ही लेडीज खूपच बेस्ट आहेत, कारण की इतकं छान चीक हटतात नाही ह्या दोघी जणी. ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि त्या माझ्या ननंदबाई आहेत. खाटायचं म्हणलं ना जसं अंगातच येतो, इतका भारी चीक हाटलाय. आणि थोडं थोडं रुपाली पण शिकते आता चीक हाटायचं. मला तर काहीच जमत नाही, मला तर हातातच घेता येत नव्हतं. त्यानंतर कुरडई टाकायला लागलो. कुरडई पण मला जमाना, मग तर काही शिव्याच खाल्ल्यात. पण सगळ्यांनी इतक्या छान कुरड्या केल्यात, तुम्ही बघू शकता किती पांढरं शुभ्र आले. जसं माझ्या बाबतीत होते तसं तुमच्या बाबतीत पण होते का? कुरडई तर खूपच आवडते आपल्याला, पण आपल्याकडून होतच नाही. तसंच माझ्यासोबत पण झाले. मला असं वाटतं कुरडई करून बघावं, हे करून बघावं, पण मला ते जमत नाही. आमच्याकडच्या कुरड्या आवडल्यात का नाही नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर घरी येऊन बघते तर स्वामी उठला होता, पण बाबा त्याच्यासोबत खेळत होते. घरचा व्ह्यू तर खूपच मस्त. आणि खुशीला कधी पण चीक खायचं असतं तर त्याच्यासाठी मी एक रेसिपी केली, म्हणजे कसं की चीकची पावडर कशी बनवायची ते उद्याच्या ब्लॉग मध्ये शेअर करणार आहे. सो मला फॉलो करा आणि हा व्हिडिओ आता सेव्ह करा. बाय बाय.